लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी। लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी, विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य। डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी। इराण इस्रायलच्या युद्धामुळे इंधनाच्या किमती वाढतील अशी भीती व्यक्त केली जाते। तज्ज्ञांचं सुद्धा तसं म्हणणं आहे की आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये तेलाची किंमत वाढली गेल्यामुळे आयात होणारं तेल हे महागलं गेल्यानंतर त्याचा परिणाम हा इंधनावरती होईल, पेट्रोल डिझेलवरती खास करून होईल। मात्र सध्याची मुंबईतली परिस्थिती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय। पेट्रोल पंपावरची दृश्य आपण पाहतो आहोत, सकाळची वेळ आणि काही वाहन चालक आता पेट्रोल डिझेलसाठी पेट्रोल पंपावरती येताना पाहायला मिळतात। मात्र पेट्रोलच्या आणि डिझेलच्या किमती सध्या नेमक्या किती आहेत ते आपण पाहणार आहोत। सध्या पेट्रोलची किंमत ही 103 रुपये 50 पैसे इतकी आहे, तर डिझेलची किंमत ही 90 रुपये 2 पैसे इतकी असल्याचं पाहायला मिळतं। इथल्या पेट्रोल पंपावरती काम करणारे कर्मचारी असतील किंवा या पंपावरच्या लोकांची माहिती अशी आहे की मागच्या काही दिवसापासून या किमतीमध्ये अजिबात बदल झालेला नाहीये, किंमत तशीच आहे। इराण इस्रायलचं युद्ध जरी सुरू असलेलं तरी मात्र अद्याप तरी त्याचा परिणाम, थेट परिणाम जो आहे तो इथल्या इंधनावरती होताना पाहायला मिळत नाहीये। मात्र दोन्ही देशांमध्ये आणि त्या आखाती देशांमध्ये जो काही तणाव निर्माण झालेला आहे त्याचा परिणाम हा आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये इंधनाच्या किमती वाढवण्यावरती थेटपणे होताना पाहायला मिळतो। आणि त्यामुळे पुढच्या काही दिवसांमध्ये जर तसे परिणाम जाणवले तर कदाचित ह्या इंधनाचे दर वाढू शकतात असं देखील तज्ज्ञांचं म्हणणं आहे। मात्र सध्याचे आपण दृश्य पाहतो आहोत, पेट्रोल पंपवरती अद्याप तरी पेट्रोल आणि डिझेल हे महागलेलं नाहीये, त्याचे दर तसेच आहेत आणि हे दर जवळपास 6 महिन्यापेक्षा अधिकच्या काळापासून आहेत, त्याचा परिणाम अद्याप तरी झालेला नाहीये। मात्र आखाती देशामध्ये जो काही तणाव निर्माण झालेला आहे त्याचा सर्वाधिक मोठा फटका हा इंधनावरती होईल, त्याच्या किमतीवरती होईल असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे। आणि सध्याची किंमत पाहता पुढच्या काही दिवसामध्ये अशाच पद्धतीचा तणाव जर त्या पट्ट्यामध्ये असला तर आयात होणाऱ्या इंधनावरती मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम जाणवू लागेल आणि तेव्हा कदाचित या पेट्रोल डिझेलच्या किमती या वाढू शकतात, त्याचे दर महाग होऊ शकतात अशा पद्धतीने सुद्धा बोललं जातं। त्यामुळे सध्याची अवस्था ही मुंबईतली नॉर्मल जरी असली तरी मात्र येत्या काळामध्ये त्याचा किती परिणाम इंधनावरती होतो, पेट्रोल डिझेलवरती होतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामन रोहन पवारसोबत मी कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई। लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी। लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी, विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य। डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।